दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस आपण आपल्या स्वतःच्या चुकांमुळे कुठल्या तरी कठीण परिस्थितीमध्ये आपण सापडतो आणि मग आपण त्या चुका ज्या आहेत ह्या स्वतःच सुधारण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि पण आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतत जातो. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण देवाकडे का मदत मागावी, कारण ही माझ्या चुकीमुळे मी ह्या परिस्थितीमध्ये सापडलो आहे. जुन्या करारामध्ये आपण वाचतो याकोबाबद्दल. याकोबाने त्याचे भविष्य, त्याचं अस्तित्व बदलण्याचा प्रयत्न केला. तो लहान होता, त्यांनी मोठा होण्याचा प्रयत्न केला. वडिलांना फसवून त्यांनी आशीर्वाद घेतला. आपण उत्पत्ती ह्याच्या 27व्या अध्यायामध्ये हे वाचतो, जेनेसिस चॅप्टर 27. आणि याचा परिणाम असा झाला की त्यांचं घर दुभागलं. भाऊ त्याच्या मागे लागला आणि त्याला पळून जावं लागलं. आणि परंतु तरीसुद्धा देव त्याच्याबरोबर होता. देवाने त्याला दाखवून हे दिलं की जगिक गोष्टीपेक्षा देवाचे संकल्प जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि हा याकोबासाठी एक धडा होता जो त्याला आयुष्यभर शिकवत राहिला. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही जर चुकत असू, काही चुकीचे निर्णय घेतलेले असू, आपल्याला वाटेल की आपण देवापासून खूप दूर आलेलो आहोत, परंतु लक्षात ठेवा, देव जवळच आहे. तो आम्हाला मार्ग दाखवतो. देव त्याचे प्रेम आपल्यावर, जे देव प्रेम करतो आणि त्याचे संकल्प, हे देव कधीही सोडत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, फिलिप्पीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 22 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 1 and verse 22. पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे, तर कोणते निवडावे हे मला समजत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.